आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन किती खेळ खेळायचो. पण जसजशी वय वाढलं तसतसे मामाच्या पोरी मोठे झाले आणि मग मामानं पण बोलवायचं बंद केलं. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई हो, मी तसली बाई नाहीये. माणूस बाई ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम आहे. एकदा एका पुजाऱ्याला जुलाब सुरू झाली. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी औषध दिले. जाताना पुजाऱ्यांनी विचारले, काय काळजी घेऊ? डॉक्टर शांतपणाने म्हणाले, शंख जोरात फुंकू नका. ग्राहक, अंडरवेअर दाखवा. दुकानदार, ही पहा. ग्राहक, कितीला आहे? दुकानदार, फक्त 2000 रुपये. ग्राहक, दररोज घालवायची दाखवा, पार्टीवेअर नकोय. आणि हो, आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल. दुकानदार, ते का? ग्राहक, का म्हणजे आता दाखवली तिची किंमत ऐकून घातलेली फाटली. लग्नाची पहिली रात्र काय बोलावे ते आमच्या गण्याला कळत नव्हते. बराच वेळ विचार करून गण्या बायकोला म्हणाला, तुझ्या घरी माहिती आहे का तू आज इथेच झोपणार आहेस ते? रात्री 12 वाजता मुलीने प्रियकराला फोन केला. हॅलो, घरी कोणीच नाहीये. मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला आणि खरंच तिथे कोणीच नव्हतं. लॉक होते घराला. मुलाने परत फोन केला. घराला कुलूप आहे. मुलगी म्हणाली, होय, रात्री चोरी होईल. तिथेच बाहेर झोप, आम्ही सकाळी येतो. आज सकाळी शेजारीन आमच्या दारासमोर उभी राहून मिठू मिठू ओरडत झाली. माझी तर हवाच ताईट झाली. बायको घरात. मी डोक्यावर चादर घेऊन डाराडूर झोपण्याचं सोंग केलं. अर्ध्या तासाने एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा दूध डेअरीमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा रोहित इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा. खवा आला रे. एक दिवस त्या मुलीच्या लक्षात आलं सर्व प्रकार. नेहमीप्रमाणे रोहित ओरडला, खवा आला रे. मुलगी लगेच मंगळसूत्र धाकून म्हणाली, पण उष्टा झाला रे. गुरुजी, गण्या सांग पाहू, जर तुझं लग्न केलं आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तुझी बायको कशी ओळखणार? गण्या, सोपं आहे गुरुजी. दोघींना चिमटा घेणार. चिडली तर बायको आणि लाजली तर मिळून.